मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्यासाठी आजच मी 4.25 कोटीच्या चेक फाईलवर सही केली। मी आधी तिला सांगितलं की 4.25 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे, 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील। आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। आता उद्याही पैसे जमा होतील। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आज 1500 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल, तरच तुमच्या खात्यामध्ये आज मे महिन्याचा 11वा हप्ता येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला मे महिन्याचा 11वा हप्ता येणार आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत। परंतु लाडक्या बहिणींनो, एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये येत असतो। त्या दृष्टिकोनातून मे महिन्याचा 11वा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये येत आहे। म्हणजेच त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असतील, नियमांचं पालन करत असतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता येणार आहे, अन्यथा येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा 11वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निधीला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 4.25 कोटींच्या चेकवरती सही करण्यात आलेली आहे। तर तो चेक बँकेमध्ये गेलेला आहे। तर आज या प्रमुख वेज बँकेमधून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, हा निधी लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता विस्तार करण्यासाठी महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम कडे गेलेला आहे। सरासरी आज 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता येणार आहे। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज सर्वात प्रथम कोणत्या बहिणींना पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम पैसे येणार आहेत आणि कोणत्या बँकेमधून हे पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या। परंतु लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा 11वा हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार केला जाणार नाही। म्हणजे जे मागील 10 हप्ते सरसकट सोडण्यात आलेले होते, तर त्याप्रमाणे 11वा हप्ता येणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून 10 हप्ते आलेले असतील, म्हणजे सरासरी प्रत्येक बहिणीला 15,000 रुपये मिळालेले असतील। परंतु ज्या बहिणींना मागील 15,000 रुपये मिळाले नसतील, त्या बहिणींना आज मागील 15,000 रुपये सुद्धा सोडण्यात येणार आहे। त्या संबंधित आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मागील 10 हप्त्यांचे पैसे विस्तार केले जाणार आहेत। परंतु हे पैसे एक काम केल्यानंतर मागील सर्व पैसे मिळणार आहे। त्या संबंधित आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला मागील 10 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, तर ते मागील सर्व पैसे सुद्धा मिळणार आहे। परंतु सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता येणार नाही। तर याच्यासाठी आज राज्य सरकारकडून 2 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या 2 नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला मे महिन्याचा 11वा हप्ता मिळणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज फक्त मे महिन्याचा 11वा हप्ता मिळणार नाही, त्यासोबत आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे येणार आहेत। बघा काही लाडक्या बहिणींना कालच पैसे आलेले आहेत, काही लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, काही लाडक्या बहिणींना उद्या सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजे आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अगदी 1 मिनिट हा व्हिडिओ पहा, 1 मिनिटामध्ये तुम्हाला
सुद्धा सांगणार आहे की आज सर्वात प्रथम कोणत्या बहिणींना पैसे येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा 11वा हप्ता कालपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा झालेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, काही बहिणींना कालच पैसे आलेले आहेत, परंतु काही बहिणींना काल पैसे आलेले नाहीत. तर याचं मुख्य कारण म्हणजे काल डीबीटी तयार झालेले नव्हते. म्हणजेच काल फक्त 35 लाख बहिणींचे डीबीटी तयार झालेले होते. तर काल 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता आलेला आहे. आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आणि उद्या 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हणजेच 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत. तर त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे 35 लाख बहिणींची निवड करण्यात आली आहे. म्हणजेच आज 35 लाख बहिणींचे डीबीटी तयार झालेले आहे आणि याचं बटन सुद्धा दाबण्यात आलेलं आहे. बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी पैसे येतील, दुपारी पैसे येतील आणि संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत. बघा एकंदरीत लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, काही बहिणींना सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे येतील. म्हणजे जो पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे तर तो सकाळचा पहिला टप्पा आहे. आज सकाळी पैसे येतील, दुपारी पैसे येतील आणि संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच आज 3 टप्प्यांमध्ये 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची आहे. त्या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, परंतु हे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाहीत. तर याच्यासाठी राज्य सरकारकडून 2 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. ज्या ज्या बहिणी 2 नियमांचं पालन करतील, 2 नियमांमध्ये बसत असतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुम्ही या बेस बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे सुद्धा येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, 35 लाख बहिणींची डीबीटी तयार सुद्धा झालेली आहे. म्हणजेच आज डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. थेट 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला फक्त मे महिन्याचा 11वा हप्ता येणार नाही, तर यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहे. सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 30,000 रुपये अनुदान सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना 3 लाभांचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहे. ज्या ज्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असेल त्या सर्व लाडक्या बहिणींना 3 लाभांचे पैसे येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये मे हप्ता येणार आहे, परंतु गॅस कनेक्शनचे पैसे आणि 30,000 रुपये येणार नाहीत. म्हणजेच या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्या अगोदर या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींची पात्रता सुद्धा तपासण्यात आलेली आहे. परंतु राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी आणि या 30,000 रुपयांसाठी 2 कामे करायची आहेत, तरच तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत. म्हणजे मे हप्ता सरसकट सर्व बहिणींना येईल, परंतु गॅस कनेक्शनचे पैसे आणि 30,000 रुपये अनुदान सरसकट सर्व बहिणींना येणार नाही. तर त्यासाठी 2 कामे करायची आहे. 2 कामे केल्यानंतर तुम्हाला 30,000 रुपये अनुदान गॅसचे पैसे मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा 2 कामे करायची आहेत. परंतु हे 2 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही सुद्धा लवकरात लवकर 2 कामे कराल आणि तुमच्या खात्यामध्ये 30,000 रुपये अनुदान गॅसचे पैसे सुद्धा येऊन जातील. बघा लाडक्या बहिणींनो, या 2 कामांपैकी पहिलं काम म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा. म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रो असावा. ज्या ज्या बहिणींचा अर्ज एप्रो असेल त्यांना गॅसचे पैसे आणि 30,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा. याच्यामध्ये भारत गॅस असेल, HP गॅस असेल, हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस असेल, म्हणजेच कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा. ज्या ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस असेल त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. अन्यथा ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस नसेल त्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे आणि अनुदान सुद्धा मिळणार नाही. सोबतच त्या गॅसला सरासरी 6 महिने पूर्ण झालेले आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर 6 महिने पूर्ण झालेले असतील तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येतील, अन्यथा गॅस कनेक्शनचे पैसे
येणार नाही. सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे गॅस कनेक्शनचे पासबुक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे आणि तुमचा गॅस ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. एकंदरीत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा सर्व पात्रतेमध्ये बसत असावे तरच पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मे हप्ता येणार आहे, तर ते 12 जिल्हे अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊया. परंतु लाडक्या बहिणींनो, त्या अगोदर जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे बँकेमध्ये जाऊन कर्ज सुद्धा काढायचे आहेत. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना 30,000 रुपये ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान पाहिजे असेल तर त्या लाडक्या बहिणीने बँकेमध्ये जाऊन कर्ज काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेमधून 30 ते 40,000 रुपयापर्यंत कर्ज देण्यात येईल. त्या कर्जाचं तुम्ही 1 रुपया सुद्धा परतफेड करायचे नाही. तुम्हाला जो लाडके बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे त्या हप्त्यामधून बँक वळत सुद्धा घेणार आहे, म्हणजेच ते हप्ते काटून सुद्धा घेणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, मे महिन्याच्या 11 हप्त्यासाठी जे 2 नियम लावण्यात आलेले आहेत तर ते 2 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी आणि 30 ते 40,000 रुपये अनुदानासाठी 2 कामे करायची आहेत. ते 2 कामे सुद्धा सांगितलेले आहेत. परंतु खास करून ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11 हप्ता पाहिजे असेल, म्हणजेच कोणताही अडथळा न येता पैसे पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या 2 नियमांमध्ये बसत असावेत. ज्या ज्या बहिणी 2 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, या 2 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असावेत. लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचे लाभार्थी नसायला पाहिजेत. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असावेत. लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे. त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, वयश्री योजना असेल, म्हणजेच कोणत्याही दुसऱ्या योजनेचे लाभार्थी नसायला पाहिजे तर पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो दुसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, पेन्शनधारक नसावा, टॅक्स भरत नसावा, बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. जर तुमच्या घरामधील एखाद्या सदस्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. उर्वरित जे 24 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या 24 जिल्ह्यामध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत. तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा धाराशिव जिल्हा, 5वा जिल्हा लातूर, 6वा जिल्हा नांदेड, 7वा जिल्हा परभणी जिल्हा, 8वा जिल्हा हिंगोली, 9वा जिल्हा मुंबई उपनगर, 10वा जिल्हा मुंबई शहर, 11वा जिल्हा ठाणे जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा. म्हणजे आज या 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांचे पैसे येणार आहेत. याच्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता, 3 गॅसचे पैसे आणि 30 ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार आहेत. परंतु जे उर्वरित 24 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या 24 जिल्ह्यामधील पात्र बहिणींना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच आज 35 लाख बहिणींची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे. तर आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांचे पैसे येणार आहे. सोबतच आज या प्रमुख 20 बँकेमधून 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींचं बँक खातं या 20 बँकेपैकी नसेल त्या बहिणींना आज पैसे येणार नाही, त्या बहिणींना उद्या पैसे येणार आहेत. तर त्या 20 बँकेपैकी पहिली बँक पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक येस बँक, तिसरी बँक इंडस बँक, चौथी बँक इंडियन बँक, 5वी बँक ICICI बँक, 6वी बँक HDFC बँक, 7वी बँक सिटी बँक, 8वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 9वी बँक कॅनरा बँक, 10वी बँक बँक ऑफ इंडिया, 11वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 12वी बँक कॅनडा बँक, 13वी बँक बँक ऑफ बडोदा, 14वी बँक ॲक्सिस बँक, 15 बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 16 बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 17 बँक पोस्ट बँक, 18 बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, 19वी बँक म्हणजे IDBI बँक आणि 20वी बँक म्हणजे IDFC बँक. म्हणजे या 20 बँकेमध्ये ज्या ज्या बहिणीचं बँक खाता असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे
येणार आहेत, परंतु आज कोणाला पैसे येणार आहेत बघा. ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल म्हणजेच अप्रूव्ह असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे. सोबतच ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येतील आणि ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असतील त्या बहिणींना सुद्धा आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. परंतु आज सर्व मिळून किती पैसे येणार आहेत हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर बघा लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये म्हणजेच अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे येणार आहेत. म्हणजेच मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये, गॅस कनेक्शनचे 830 रुपये, सोबतच तुम्हाला 30 ते 40 हजार रुपयापर्यंत अनुदान पाहिजे असेल तर ते 30 ते 40 हजार रुपयापर्यंत अनुदान सुद्धा मिळणार आहे. परंतु त्या अनुदानासाठी बँकेमध्ये जाऊन अर्ज करणं गरजेचं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी बँकेमध्ये जाऊन अर्ज करतील त्याच बहिणींना ते अनुदान सुद्धा मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की मागील पैसे येणार का. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मागील पैसे येणार आहेत. म्हणजेच सरासरी सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 10 हप्त्यांचे 15,000 रुपये आलेले असतील. जर तुम्हाला मागील 10 हप्त्यांपैकी एखादा जरी हप्ता आलेला नसेल किंवा मागील 10 हप्ते आलेले नसतील परंतु तुमचा फॉर्म त्या मागील 10 हप्त्यांच्या अगोदर पात्र ठरेल असावा तर तुम्हाला मागील सर्व पैसे मिळणार आहेत. परंतु त्यासाठी एक काम करायचं आहे, त्यानंतर पैसे येतील. म्हणजे तुम्हाला मागील पैसे डायरेक्ट येणार नाही, त्यासाठी एक काम करणं गरजेचं आहे. तर ते काम म्हणजे तुम्ही काय करायचं आहे की 98 61 71 71 71 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. तर याच्यावरती मेसेज सुद्धा करायचं आहे. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये मागील सर्व पैसे हस्तांतर केले जातील. परंतु ज्या लाडक्या बहिणी नंबरवरती मेसेज करणार नाही त्यांना पैसे येणार नाहीत. मागील पैसे तशाच पद्धतीने पेंडिंगला पडतील. सोबतच ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल त्या बहिणींसाठी 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. ज्या ज्या बहिणींना या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी अर्ज करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला सुद्धा या 4 योजनांचा लाभ घेता येणार आहे. तर या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे शिलाई मशीन योजना. तर या योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टलवरती करायचं आहे. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर त्या बहिणीने शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे. सोबतच लाडक्या बहिणींना दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी महिला व बालिका विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. त्यानंतर पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा करण्यात येणार आहे. सोबतच तिसरी जी योजना आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मोफत सौर चूल योजना. त्या सौर चूल योजनेचा अर्ज इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड या ऑनलाईन वेबसाईट वरून करायचं आहे. त्यानंतर सौर चूल खरेदी करण्यासाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे. आणि जी चौथी योजना आहे तर ती चौथी योजना म्हणजे डंका मशीन योजना. तर या डंका मशीन योजनेसाठी 52,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर केले जाणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर त्या लाडक्या बहिणींनी या 4 योजनांचे अर्ज करायचे आहेत किंवा त्या 4 योजनांपैकी एखाद्या जरी योजनेचा अर्ज करायचं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हणजेच जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत. म्हणजेच मे महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून चेकवरती सही सुद्धा करण्यात आलेले आहेत. तर हा चेक बँकेमध्ये जाणार आहे, त्याच्या माध्यमातून पैसे सुद्धा येणार आहेत. काही लाडक्या बहिणींना काल पैसे आलेले आहेत, आज सकाळी पैसे सुद्धा
आलेले आहेत. उद्या सुद्धा पैसे येतील आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची, सर्व माता भगिनींची प्रतीक्षा संपलेली आहे. आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. तर बघा, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.